कृष्णा आता तुला काय करावं लागेल, आता गुरा मागे जावं लागेल, तुला गाई मागे जाऊ. त्यांनी मान्य आहे म्हणे. सगळे सवंगडी जमा केले आणि कृष्णाने जाऊन सांगितलं सगळ्यांना, आता आपण काय करतो, इतके दिवस चोरी केली, इतके दिवस आपण खाल्लं, सगळं केलं म्हणे, पण आता घरी माहीत झालंय आणि घरच्यांनी सांगितलं तुला काय करावं लागेल, आता गाई मागे जावं लागेल. आता काय करा, उद्यापासून मी तुमच्या सोबत येईन, तुम्ही सुद्धा काय करा, ते तुम्ही गाया घेऊन भगवंताने सगळ्या सवंगड्याला सांगितलं. दुसऱ्या दिवसावर भगवंताची शाळा सुरू झाली. वृंदावनामध्ये भगवंताने काय करो, गाया घेऊन जावं, सगळं सवंगड्या सोबत जावं. भगवंत शेतात गेल्यामुळे त्या गवळीला मात्र त्यांची अवस्था अशी झाली की त्या गवळीची परिस्थिती दररोज दिवसभर त्या भगवंताला त्या पाहून आनंदी होत असायच्या. पण दिवसभर सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत भगवंत जर समजा वृंदावनात जात असेल तर मग त्या गवळीला मात्र भगवंताच्या भेटीची आस लागायची. मग त्यासाठी काय करायचं, भगवंत पुढे गाई जातात यमुनेच्या तीरावर. मग यमुनेच्या तीरावर पाणी भरण्याच्या निमित्तानं जर गेला आपण, मिश पाण्याची करिता ती घरी किंवा फिरला उलंडवणी रिता करी घट, उद्दिष्ट काय असायचं, भगवंताची भेट होईल. भगवंत